नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेनेमधून। महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील महत्त्वाचा भागीदार असलेल्या शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावरती आता दावाच केलाय। आमदारांचं संख्याबळ वाढल्यास शिवसेना मुख्यमंत्री पदावरती दावा करेल असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केला आणि सरनाईकांच्या या दाव्यावरती भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या। शिवसेनेच्या दाव्यानं महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे हे सुद्धा आता समजतंय। नेमकं काय घडलंय पाहूयात या रिपोर्टमधून। महाराष्ट्रामध्ये महायुतीचा पावणे 2 वर्षांचा संसार हा सुरू असतानाच आता शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावर दावा केलाय। महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद पुन्हा शिवसेनेला मिळावं अशी इच्छा शिवसेनेचे नेते व्यक्त करू लागले। शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय। सध्या शिवसेनेजवळ आवश्यक संख्याबळ नाहीये, पण संख्याबळ वाढल्यास शिवसेना मुख्यमंत्री पदावर दावा करू शकते असं वक्तव्य दस्तूरखुद्द प्रताप सरनाईकांनी केलंय। सरनाईकांच्या याच वक्तव्यानं महायुतीतली अस्वस्थता आता समोर येऊ लागली आहे। बघा, प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते। प्रताप सरनाईकांना जर तुम्ही विचारलं तर प्रताप सरनाईकांना सुद्धा असं वाटेल की एकनाथ शिंदे राज्याचे परत मुख्यमंत्री व्हावे, परंतु ते होत असताना संख्याबळ महत्वाचं असतं। संख्याबळ जर आमच्याकडे असेल तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री होईल। त्यावेळची परिस्थिती 2022 ची वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे। भविष्यामध्ये जर आमचं संख्याबळ वाढलं तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू। विधानसभेतलं संख्यांचं बळ पाहता भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे। भाजपकडे 132 आमदार आहेत, तर शिवसेनेकडे 57 आमदार आहेत। राष्ट्रवादीकडे 41, शिवसेना उभाठा 20 आमदार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 आमदार, काँग्रेसचे 16 आमदार आहेत। असं असताना शिवसेनेचं संख्याबळ वाढल्यास मुख्यमंत्री पदावर दावा करणार असल्याचं सांगितलं जात आहे। शिवसेनेच्या या वक्तव्यानं भाजप संतापली आहे। भाजप नेत्यांनी शिवसेना नेत्यांना खडे बोल सुनावले। आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे। माझी तर सूचना असेल, नेत्यांना विनंती असेल की अशा प्रकारचा वादच उभा राहता कामा नये, कारण शेवटी मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर होतं। महायुती एकत्रित निर्णय घेत असते। मला वाटतं कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं महायुतीसाठी त्या ठिकाणी हिताचं नाही। पण त्यांनी असं संख्याबळ वाढवता मुख्यमंत्री पदासाठी दावा करू असं संख्याबळाला की दावा करू शकतात ना, कारण आज तरी तो विषय नाहीये। 2029 पर्यंत मोदी आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ही तर वस्तुस्थिती आहे। त्यानंतर संख्याबळ जास्त आणलं तर दावा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। सध्या महाराष्ट्रातील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाहीये, पण जे बदल होतील किंवा जे दावे असतील ते 2029 नंतर करा असं भाजपनं स्पष्ट सुनावलंय। भाजपनं एवढं सुनावल्यावर आता शिवसेना गप्प राहणार की आपली मागणी पुन्हा रेटत राहणार याबाबत उत्सुकता आहे। भाग्यश्री प्रधानसह मनोज दाळकर, जय महाराष्ट्र, मुंबई।